नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे परिसर अभ्यास। परिसर अभ्यासामध्ये विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र या विषयामध्ये प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात। या व्हिडिओमध्ये आपण मागील झालेले जे परिसर अभ्यासाचे पेपर आहेत म्हणजे 2013 ते 2021 या दरम्यान झालेल्या पेपरमधील फक्त विज्ञान या विषयाच्या संदर्भाने जे तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत त्यांचं वाचन करून घेणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला नेमकं परिसर अभ्यासात विज्ञानचे प्रश्न कसे विचारले जातात, त्यांचं स्वरूप कसं असतं, कोणत्या टॉपिकवर त्यांनी हायलाइट्स केलेलं आहे हे तुम्हाला कळून जाईल आणि एक प्रकारचं तुम्हाला दिशादर्शन होईल। तर 21च्या पेपरमधील विज्ञानच्या प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, सर्वसाधारणपणे मासे किंवा मत्स्यवर्ग यांच्याशी विसंगत पर्याय कोणता आहे? काही मासे हे दीर्घायू असतात, बरोबर आहे। काही मासे अल्पायू असतात। हृदय 3 कप्प्यांनी बनलेले असते, हेच रॉंग आहे, कारण मत्स्यवर्गीय प्राण्यांचं हृदय 2 कप्प्याचं असतं आणि शरीराचे तापमान आजूबाजूच्या तापमानानुसार बदलते, हे पण बरोबर आहे। म्हणजे विसंगत बाब कोणती आहे तर पर्याय क्रमांक 3 हे विसंगत आहे। त्यानंतर संपर्कजन्य रोगांचा गट ओळखायचा आहे, ठीक आहे। तर संपर्कजन्य रोगांचा गट आहे खरूज, इसब आणि गजकर्ण। त्यानंतर मेलेल्या जनावरांच्या हाडापासून बोन मिल नावाचे प्रचलित काय आहे तर बोन मिल हे खत आहे। प्रामुख्याने मानवी शरीराच्या बांधणीस आवश्यक असणारी पोषक द्रव्ये कोणत्या घटकापासून मिळवतात तर मानवी शरीराची बांधणी म्हटल्यावर प्रथिने। शरीरावर जखमेच्या जागी होणारा रक्तस्राव गोठविण्याचे कार्य कोण करतं तर रक्तबिंबिका करतात। पृथ्वीवरून आकाश निळे रंगाचे दिसते याला कारणीभूत ठरणारे घटक कोणते आहेत तर वातावरण सुद्धा आहे आणि प्रकाशाचं विकिरण सुद्धा आहे, म्हणजे दोन्ही अ आणि ब। सर्वसाधारणपणे धातू नसतात असं प्रश्न आहे। सर्वसाधारणपणे धातू नसतात तर धातू ठिसूळ नसतात। कारण आणि परिणाम याचा लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा। अ म्हटले पाणी हे संयुग आहे। त्याच्यानंतर ब म्हटले पाण्याचे गुणधर्म हे हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न आहेत, बरोबर आहे। दोन्ही विधानं बरोबर आहेत। त्यानंतर नेक्स्ट, परिसंस्थेतील विघटक हा घटक अन्न साखळीमध्ये कोणती क्रियाचं काम करतो तर तो संक्रमणाचं काम करतो। त्यानंतर तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता आहे तर तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय आहे मार्गारीन। 2020 मध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात। मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव ग्रंथी कोणती तर पीयूषिका। पोलिओ या रोगासंबंधीचे योग्य विधान खालीलपैकी कोणते? पोलिओचा विषाणू सर्व सस्तन प्राण्यांमध्ये आढळतो, नाहीतर तो फक्त मानवात असतो। पोलिओचा विषाणू मुख्यत्वे फक्त तोंडाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करतो, शौचाच्या मार्गाने तो जाऊ शकतो, म्हणजे हे पण नाही। दरवर्षी भारतात 8 वर्षाखालील सर्व मुलांना पल्स पोलिओ मोहीम अंतर्गत लसीकरण करण्यात येते। 8 ऐवजी 5 पाहिजे होतं, म्हणजे हे पण नाही आहे। पोलिओचा विषाणू फक्त मानवामध्येच आढळून येतो, हे मात्र बरोबर आहे। पर्याय 4च आपलं उत्तर असणार आहे। धूम्रपान करताना खालीलपैकी कोणते घटक पदार्थ निर्माण होतात तर धूम्रपान करताना निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड, म्हणजे 4ही बरोबर आहेत। अयोग्य विधान ओळखायचं आहे। खालीलपैकी अयोग्य विधान कोणतं तर अयोग्य विधान आहे फुलपाखरांच्या कीटकांच्या मादीमध्ये XX ही गुणसूत्रे आढळतात। बाकी 1, 2 आणि 4 ही योग्य आहेत। वनस्पती व त्यांचा उपयोग यांची योग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता आहे
तर वनस्पती व त्यांचा उपयोग योग्य दर्शवणारा पर्याय आहे रानभेंडी, हे इंधनासाठी वापरतात, आणि शिरीष हे औषध म्हणून वापरतात. 1 व 3 हे 2 उत्तरं दिलेली आहेत. त्यानंतर कारण व परिणाम. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, विधान म्हणते. ठीक आहे. आणि दुसरं विधान काय बघा, समुद्रात पोहणे अवघड होते. तर पहिलं विधान बरोबर आहे, पोहणे अवघड नाही, उलट ते सोपे जात असतं, म्हणजे फक्त अच योग्य आहे. त्यानंतर अन्न साखळीतील द्वितीय भक्षक प्राणी खालील पर्यायापैकी कोणता? तर द्वितीय भक्षक आहे घुबड, पर्याय 2. 2018 मध्ये जो पेपर झाला होता त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा खालीलपैकी पर्यायापैकी संप्रेरक कोणता आहे तो? तर ती संप्रेरक आहेत. परत एकदा प्रश्न वाचा. मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक कोणता आहे? तर ते संप्रेरक आहेत. ठीक आहे. त्यानंतर खालील पर्यायापैकी संसर्गजन्य रोग कोणते आहेत? तर इसब आणि गचकर्ण. तंबाखू खाल्ल्यामुळे खालीलपैकी कोणते घातक पदार्थ निर्माण होतात? तर हे 3ही निर्माण होतात. बघा, रिपीट झाला क्वेश्चन. निकोटीन, टार आणि कार्बन मोनॉक्साईड. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधानाचा पर्याय कोणता आहे? तर अयोग्य विधानाचा पर्याय आहे की प्रामुख्याने पक्षातील नरामध्ये XY ही गुणसूत्रे आढळतात. त्याऐवजी तिथं पाहिजे होतं XX. बाकी सगळे पर्याय बरोबर आहेत. त्यानंतर बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये, त्या नासू नयेत, यासाठी कशाचा उपयोग होतो? तर यासाठी गॅमा किरणांचा मारा केला जातो. कारण आणि परिणाम. समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, तर पहिलं विधान बरोबर आहे, कारण क्षारता जास्त असल्यामुळं घनता पण जास्त असते खारटपणामुळं. समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते, दुसरं पण बरोबर आहे. ठीक आहे. घनता जास्त असल्यामुळं पोहणेसुद्धा सोपं जातं, म्हणजे आणि ब दोन्हीही काय आहे? तर योग्य आहे. परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते आहे? तर परिसंस्थेतील उत्पादक गटाच्या कार्यास ते मदत करतात. त्यानंतर 2017चा पेपरमधील प्रश्न वाचूयात. तंतुमय पदार्थ नसणारा पर्याय कोणता? तर तंतुमय नसणारा म्हणजे लोणी. खालीलपैकी मत्स्यवर्ग या गटात न बसणारा सजीव कोणता आहे? तर मत्स्यवर्ग या गटामध्ये न बसणारा सजीव आहे तारा मासा, कारण तारा मासा हा मत्स्यवर्गात नाही, तर तो तारा मासा असमपृष्ठरज्जू प्राणी आहे. त्यानंतर खालील पर्यायापैकी विषाणूपासून होणाऱ्या रोगांची जोडी कोणती आहे? विषाणूपासून होणारे आहेत हेपॅटायटिस आणि रेबीज. त्यानंतर मेलेल्या जनावरांच्या आतड्यापासून बनविलेल्या तारेचा उपयोग कोणता? तर तारेचा उपयोग आहे शस्त्रक्रियेनंतर जखमा शिवणे, पर्याय 1. प्रामुख्याने मानवी शरीरास संरक्षण देणारे आणि नियंत्रण ठेवणारी पोषक द्रव्ये कोणती? तर ती आहेत जीवनसत्वे व खनिजे. लहान आतड्यास लहान आतडे असे का संबोधले जाते? त्याचं कारण आहे लहान आतड्याचा व्यास कमी असतो मोठ्या आतड्याच्या तुलनेमध्ये. प्रकाशाच्या अपवर्तना नैसर्गिक घटना खालीलपैकी कोणत्या? प्रकाशाच्या अपवर्तनाच्या संदर्भानं. तर वाळवंटातील मृगजळ, पावसाळ्यात दिसणारे इंद्रधनुष्य आणि ताऱ्यांचे लुकलुकणे. तर वरील 3ही असतील. त्यानंतर निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट डॅश डॅश हे नसते. निसर्गात सापडणारे ग्रॅफाईट हे कठीण नसते. कारण आणि परिणाम. पाणी हे मिश्रण आहे. ठीक आहे. तर नाही आहे, आपल्याला माहिती आहे की पाणी हे संयुग आहे, म्हणजे रॉंग. पाण्याचे गुणधर्म हायड्रोजन व ऑक्सिजन यांच्या गुणधर्मापेक्षा भिन्न असतात.
हां, ब मात्र बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त ब योग्य असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल. परिसंस्थेतील अन्न साखळीतील पोषणद्रव्ये एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे संक्रमित करण्याचे कार्य करणाऱ्या महत्त्वाच्या खालील घटक कोणते आहेत? ते आहेत बुरशी. त्यानंतर 2016ला झालेला पेपर, वनस्पतीच्या वृद्धी संलग्न हालचाल खालील पर्यायापैकी कोणती? तर वनस्पतीची वृद्धी संलग्न हालचाल आहे खिडकीतील रोप प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करते. त्यानंतर नेक्स्ट आहे, कचऱ्यातील पदार्थाच्या निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता योग्य उतरता क्रम लावायचा आहे. तर तो उतरता क्रम म्हणजे जास्तीकडून कमीकडे. तर सर्वात जास्त थर्मोकॉल, नंतर प्लास्टिक, नंतर चमडी बूट आणि नंतर लाकूड, म्हणजे पर्याय 1. त्यानंतर विधानं अभ्यासायची येतं. उच्च तापमानावर हिरा तापविल्यास त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. तर बरोबर आहे. शुद्ध कार्बनवर दाब देऊन तो उच्च तापमानाला तापविल्यास कृत्रिम हिरा तयार होतो. तर दुसरं पण बरोबर आहे, म्हणजे आपल्याला उत्तर घ्यावं लागेल अ आणि ब, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर पाण्याचा गुणधर्म असलेला पर्याय खालीलपैकी कोणता? पाण्याचा गुणधर्म असलेला, तर पाण्याचे तापमान 4°C पेक्षा कमी झाल्यास त्याचे आकारमान वाढते. ठीक आहे, याला आपण पाण्याचं असंगत आचरण सुद्धा असं म्हणतो. तर पर्याय 4 हे उत्तर आहे. त्यानंतर सूर्य, पृथ्वी, तसं अणुकेंद्रकाचा संदर्भ कसा आहे? जसा सूर्य आणि पृथ्वीमध्ये आहे तर तो इलेक्ट्रॉन उत्तर येईल. ठीक आहे, जसं पृथ्वी सूर्याभोवती फिरते तसे इलेक्ट्रॉन अणुकेंद्रकाभोवती फिरतात. त्यानंतर वनस्पतीमधील कोणता पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर तो आहे तिळाचे तेल. ठीक आहे, तिळाचे तेल, चंदनाचे तेल, तिळाचे तेल, हे दोनही उत्तरं आन्सर कीमध्ये दिलेले आहेत. जीवजन्माचा जरायूज या पद्धतीतील प्राण्यात खालील पर्यायापैकी कोणती बाब आढळणार नाही? तर युग्मनज तयार झाल्यानंतर त्यांच्यावर एक संरक्षण कवच तयार होते, ही बाब आढळणार नाही. दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर दूध अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी आन्सर कीमध्ये दिले बघा, श्राव्यातीत ध्वनी आणि पाश्चरायझेशन. ठीक आहे, अ आणि ब दिले. आन्सर कीनुसार उत्तर हे आहे. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणते आहे? तर विधान बघा काय आहे, तर आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. आपल्या विचारांच्या नियंत्रणामुळे प्रतिक्षिप्त क्रिया घडतात. त्यानंतर दुसरं आहे, काही विचार न करता केलेली कृती म्हणजे ऐच्छिक क्रिया. हे रॉंग, हे रॉंग. प्रतिक्षिप्त क्रिया या अनैच्छिक क्रिया नसतात, हे बरोबर आहे. अनैच्छिक क्रिया या प्रतिक्षिप्त क्रिया असतात, हे रॉंग आहे. विशेष विश्लेषणासाठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आपण इयर वाईज परिसर अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. 2013 ते 2021 या दरम्यान प्रत्येक वर्षीचे आपण परिसर अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यानंतर प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धती खालील पर्यायापैकी कोठे उपयुक्त ठरते? तर ती ठरते खनिज तेलापासून पेट्रोल मिळवणे या ठिकाणी. कारण आणि परिणाम, देवमासा शीत रक्ताचा प्राणी आहे. त्यानंतर सभोवतालच्या तापमानानुसार देवमासा शरीराचे तापमान बदलतो. तर देवमासा हा उष्ण रक्ती आहे, म्हणजे अ तर चुकलं, ब मात्र बरोबर आहे, फक्त ब योग्य आहे. विद्युत दिव्यांमध्ये आर्गॉन व नायट्रोजन सारखे वायूचे मिश्रण का भरलेले असते? तर त्याचं कारण आहे, त्यामुळे दिव्यातील तार कुंडलाचे आयुष्य वाढतं, तारेचं कुंडल टिकून राहते. योग्य विधान कोणती? ब्रोमीन हा धातू आहे, बरोबर आहे.
सर्वसाधारण अधातू स्थायू किंवा वायू अवस्थेत असतात. ठीक आहे, हे पण बरोबर आहे. ब्रोमीन द्रव अवस्थेत आढळतो. ठीक आहे, अपवाद येतो की तो अधातू असून पण द्रव आहे. ब्रोमीन हा धातू आहे. तर हे रॉंग आहे, साहजिकच ड रॉंग आहे. म्हणजे अ ब क बरोबर, म्हणजे इथं पर्याय 3 बरोबर येणार आहे. त्यानंतर इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटकांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? तर ते आहे गुणधर्म व विद्राव्यता. त्यानंतर 2014 मधील प्रश्नांचं वाचन करूयात. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पती कोणत्या प्रकारची आहे? तर वृद्धी असंलग्न ही वनस्पतीची हालचाल असा प्रश्न विचारले. कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. ही वनस्पतीची हालचाल कोणत्या प्रकारची आहे? तर ही वृद्धी असंलग्न हालचाल आहे. कचऱ्यातील पदार्थाचा निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणार या पदार्थाची योग्य जोडी ओळखायची आहे. सर्वाधिक आणि सर्वात कमी. तर थर्माकोल सर्वाधिक आणि सर्वात कमी आहे लाकूड. त्यानंतर विधान अभ्यासायची येतं. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही. हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली याचा परिणाम होत नाही. बरोबर आहे. हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे. तर ते कार्बनचं स्फटिक रूप आहे, म्हणजे हे ब चुकलंय, म्हणजे फक्त अ बरोबर असं उत्तर आपल्याला घ्यावं लागेल. त्यानंतर 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविण्यासाठी खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर सुरुवातीला त्याची घनता वाढते, परंतु नंतर ती कमी होत जाते. त्यानंतर सामान्यतः अणुविद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो. याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? तर तो आहे प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन. त्यानंतर वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर याचं उत्तर आहे निलगिरी तेल. त्यानंतर जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? जरायुजमध्ये कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. तर हे वैशिष्ट्य आहे ते शकतात असं पाहिजे होतं. त्यानंतर पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित खालीलपैकी बाबी कोणत्या आहेत? तर तरुण भारतीय संघ स्थापन केला होता. त्याच्यानंतर पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा केली होती. पाणी पंचायत नाही आहे आणि चिपको आंदोलन ते बहुगुणांचं आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ म्हणजे अ आणि ब, अ आणि क बरोबर आहे. अ आणि क, ब आणि ड त्यांच्याच्या संदर्भाने नाही आहेत. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालील पर्यायापैकी कोणती क्रिया घडते? खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तर ती ऑक्सिजन मुक्त होतो, म्हणजे पर्याय 2. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर यामधलं अयोग्य विधान आहे एखाद्या गरम वस्तूला हात लावला की तो लगेच मागे घेतला जातो. ही अनैच्छिक क्रिया आहे. ठीक आहे, तर हे प्रतिक्षिप्त क्रियेचं उदाहरण होतं, म्हणून तेच अयोग्य आहे. त्यानंतर विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य नायट्रोजन व आर्गॉन या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर नेक्स्ट कारण आणि परिणाम. सरडा हा शीत रक्ताचा प्राणी आहे. बरोबर आहे. सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. हे फक्त उष्ण रक्ती प्राण्यांना शक्य आहे, म्हणून हे रॉंग आहे. ठीक आहे, म्हणजेच आता पहिलं फक्त अच इथं बरोबर आहे. त्यानंतर
उष्णतेचे अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता आहे? तर सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचणे, कारण हे उष्णतेचं प्रारण आहे, हे अभिसरण नाही आहे. खालीलपैकी योग्य विधानं कोणती आहेत? आयोडीन हा अधातू आहे, तर बरोबर आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते, हे पण बरोबर आहे. आयोडीनला चकाकी असते, हा अपवाद आहे, पण बरोबर आहे. आयोडीन हा धातू आहे. साहजिकच चौथं रॉंग आहे, म्हणजे अ ब क बरोबर आहे. त्यानंतर विद्यार्थी साधन सामुग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? तर हे उदाहरण आहे प्रयोगशीलते संबंधीचे अध्ययनदर्शक. 2013ला जो पेपर झाला त्यामधील प्रश्नांचं वाचन करूयात. जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्याचा सल्ला डॉक्टर देतील? तर साहजिकच डाळी, पालेभाज्या आणि दूध, म्हणजे जे बी जीवनसत्वाचा संदर्भ इथं येतो. त्यानंतर खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मान याप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासून दुसरा प्राणी कोणता? तर साहजिकच शहामृग येईल. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? तर कीटक नियंत्रणासाठी उपयोगी पडतात. मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? तर 20 दात पडतात आणि पुन्हा नव्याने येतात. पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? तर जस्त आणि तांबे. खालील पर्यायापैकी योग्य विधान कोणतं आहे? सर्वच जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारक असतात असंही म्हणता येणार नाही, कारण लॅक्टोबॅसिलस सारखे तर उपयुक्त आहेत ना. काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. हेच जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. तर हे नाव म्हणजे फक्त तिसरंच काय आहे इथं योग्य आहे, बाकीचे रॉंग आहेत. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? तर ती निकेलमुळे येते. अणूमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेस कसे असते? तर ते फारच कमी असते. खालील पर्यायापैकी निसर्गातील सफाई कामगार कोणी? तर वाळवी या निसर्गातील सफाई कामगार आहेत. कावळे, गिधाडे यांना सुद्धा सफाई कामगार आपण म्हणतो. ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन, 14 न्यूट्रॉन, 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमानांक किती आहे? तर तो आहे 27. सौर घटकाचा वापर करून खालीलपैकी कोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? ठीक आहे. तर बघा कुठं कुठं वीज पुरवठा करू शकतो आपण? तर सर्वच. पर्याय 4. जागतिक आरोग्य दिन, जागतिक आरोग्य दिन असा डायरेक्ट प्रश्न विचारलाय. तर जागतिक आरोग्य दिन असतो 7 एप्रिलला. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे? तर नागपूरला आहे. त्यानंतर कोणतं विधान बरोबर आहे असा एक प्रश्न विचारलाय. परिसंस्थेतील परपोषी सजीव उत्पादक असतात, नाही त्या वनस्पती असतात. रॉंग. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पाषण पोत पातळीवर असतात. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पोषण पातळीवर आहेत. हे पण रॉंग आहे. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत, हे बरोबर आहे. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेत सर्वोच्च पातळीवर, हे पण रॉंग आहे. त्यानंतर समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायापैकी प्रथम कोणता घटक येईल? समकेंद्री पद्धतीने तर तो येईल पदार्थाचे गुणधर्म. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 2021 या दरम्यानचे जे विज्ञानचे प्रश्न होते त्यांचं वाचन केलेलं आहे. पूर्णचे पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील ॲनालिसिस परिसर अभ्यासाचे, तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊ शकता किंवा
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्हाला या व्हिडिओच्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. धन्यवाद.